नमस्कार मंडळी, मी सोमनाथ रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कांदे स्टाईल उडदाची डाळ। आता आपण साहित्य पाहणार आहोत। अर्धी वाटीपेक्षाही कमी या ठिकाणी आपण उडदाची डाळ घेतलेली आहे। 2 चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, 2 चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे, धना पावडर 1 चमचे, गरम मसाला अर्धा चमचा, चवीनुसार मीठ 1 चमचा, लाल मिर्च पावडर, हळद पावडर अर्धा चमचापेक्षा कमी, 2 ते 3 चमचे तेल, कोथिंबीर गार्निशिंगसाठी, काळ्या लागतील आपल्याला दळायला त्यासाठी, 1 टमाटा, 1 मोठा साईज कांदा, 1 इंच अद्रक, 1 चमचे जिरं, 1.5 इंच खोबऱ्याचं तुकडं, 1 हिरवी मिरची, 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या, एवढं साहित्य आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। आता आपण उडदाची डाळ घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तुरीची डाळ टाकली आपण, त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ टाकली, पाणी टाकून धुवून घेऊ आपण। आता डाळला कुकरमध्ये 3 शिट्ट्या घेऊन घेऊ आपण। आता गॅस चालू करून घेऊ, कुकर ठेवायचं आहे। आता पाणी ॲड करू आपण, थोडंसं पाणी ॲड झालेलं आहे आपलं, पाणी गरम झालेलं आहे आपलं। आता डाळ ॲड करून घेऊ आपण, डाळला आपण मिक्स करून घेऊ। डाळ मिक्स करून झालेली आहे। आता आपण कुकर लावून घेऊ आणि 3 शिट्ट्या काढून घेऊ। आता आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत, आपण आता गॅस बंद करून घेऊ। आता आपण खोबरं, टमाटर आणि कांदा हे भाजून घेऊ। मिरची भी थोडी 1 घेतलेली आपण, ती खोबरं भाजलं गेलं आपलं खोबरं काढून घेऊ। मिरची पण भाजली गेलेली, मिरची काढून घेऊ। आता टमाट्याला पण सोबतच पलटून देऊ आपण। आता आपलं भाजले गेलेले कांदे टमाटे गॅस आपण बंद करून देऊ। आता आपण खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेऊ। टमाट्याची वरची साल आपण काढून घेऊ, कांद्याची बी वरची साल आपण आता काढून घेऊ। आपण आता मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कांदे, टमाटे, 1 मिरची, खोबरे, लसूण, अद्रक, जिरे, कोथिंबीरच्या काड्या हे ॲड करून आपण आता दळून घेऊ याला। आता आपण हे दळलेलं आहे, याच्यामध्ये मसाले ॲड करू। लाल मिर्च पावडर, गरम मसाला, धना पावडर, हळद पावडर आणि याच्यात थोडं पाणी ॲड करू, चांगलं दळून घेऊ। आपला मसाला आता दळले गेलेला आहे, पाहू शकता तुम्ही। यात आपण चेक करू आपण डाळ शिजलेली काय शिजलेली। आपली डाळ अशी छान शिजलेली मस्त। चालू करू, गॅस चालू केलं की कढई ठेवायची आहे। कढई ठेवल्यानंतर आपण याच्यामध्ये आता तेल टाकून देऊ। आपण आता याच्यात दळलेला मसाला ॲड करतो, आपण चांगलं थोडं मिक्स करून घेऊ। मसाला चांगला शिजवून घेऊ आपण। त्यात आपण आता थोडं पाणी ॲड करू, मसाल्याचंच घेऊ आणि मस्त 5 मिनटं याला शिजवू देऊ आपण। गॅस मी लो मिडियमच ठेवलेला आहे आणि आपण याच्यामध्ये थोडं मीठ ॲड करून घेऊ। आपल्या मसाल्याला छान अशी तरी आलेली आहे, आपण थोडं मिक्स करून घेऊ। थोडं याच्यात आपण आता पाणी ॲड करू, साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे आपण करायला। आपण आता गरम पाणी ॲड केलेलं आहे, गरम पाणी ॲड करून आपण आता याला मिक्स करून घेऊ। त्याला उकड फुटली का आपण लगेच याच्यातच डाळ टाकू आपल्याला। आणि अशी आपल्या भाजीला उकड फुटलेली आहे, आपण याच्यात डाळ टाकून देऊ शिजवलेली आणि हिला मिक्स करून घेऊ आपण। गॅस मी लो ठेवलेला आहे। आता आपण याला 5 ते 7 मिनटं शिजवून घेऊ चांगलं। आपली भाजी आता शिजून गेलेली आहे, वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकून देऊ।
ही आपली तयार झाली काळ्या मसाल्याची उडदाची डाळ. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. मंडळी, उडदाची डाळ काळा मसाल्याची बनवलेली आहे. आपण सोबत उडीदचा पापड घेतलेला आहे आणि आपण ज्वारीची भाकर टाकलेली. बाजरीचं पीठ आपल्याकडे संपलं होतं म्हणून आपण ज्वारीची घेतली. तर तुम्हाला जर रेसिपी आवडली, लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.